वेलकम टू वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात जास्त आकडेवारी कोणत्या वर्गाची आहे आणि कोणत्या वर्गाचं मेरिट सर्वात कमी राहणार आहे यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये, कारण की नवीन आकडेवारी समोर आली आहे। नवीन आकडेवारीनुसार जवळपास 28,000 पेक्षा जास्त पद भरती होणार आहे आणि जर 28,000 पेक्षा जास्त पद भरती पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये या जागा अपलोड आहेत, त्यानुसार जर बघितलं आपण तर कोणत्या वर्गासाठी जास्त जागा आहे, कोणत्या वर्गाचं मेरिट सर्वात कमी राहणार आहे, ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त जागा कोणकोणत्या वर्गाच्या आहेत ते बघूया। सगळ्यात अगोदर वर्ग 9 आणि वर्ग 12 साठी, म्हणजे वर्ग 9 ते 10 आणि 11 12 साठी सुद्धा जागा आहे, पण जागेंचं प्रमाण जे आहे ते जेमतेम आहे। म्हणजे काही जागा 9 ते 10 साठी आहे, काही जागा 11 12 साठी आहे। दोन्ही वर्गासाठी 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी ज्या जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे मोठमोठ्या संस्थांच्या, काही जागा आदिवासी विभागाच्या सुद्धा आहेत, काही जागा ज्या आहेत 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या त्या मात्र विथ इंटरव्ह्यूसाठी आहेत। ठीक आहे, आता 2 नंबरची गोष्ट करूया की बुवा त्यानंतर जागेंची आकडेवारी सर्वात जास्त कोणत्या वर्गाची आहे। तर बघा, सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या आहेत वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8। त्याच्यामध्ये सुद्धा सांगतो, वर्ग 1 ते 5 जागेंची आकडेवारी भरपूर आहे। म्हणजे आतापर्यंत जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी आस्थापना, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासी, नंतर आश्रमशाळांच्या जागा आणि बहुजन विकास विभाग या सगळ्यांच्या जागांची एकूण आकडेवारी जर धरली आपण आणि खाजगी शैक्षणिक संस्था या सगळ्यांची एकूण आकडेवारी जर धरली जिल्हा परिषद सहित, तर पूर्ण आकडेवारी एकूण जास्त आहे। म्हणजेच काय, तर वर्ग 1 ते 5 साठी सर्व आस्थापनांनी जाहिराती दिल्या, त्याच्यामुळे वर्ग 1 ते 5 ची आकडेवारी सर्वात जास्त आहे। मीडियमचे कोणते जास्त आहे, तर मराठी मीडियमच्या जागा सर्वात जास्त आहे, त्यानंतर उर्दू मीडियम, त्यानंतर इंग्लिश मीडियम आणि नंतर हिंदी मीडियम आणि इतर बाकीचे जे मीडियम आहेत त्यांच्यासाठी। म्हणजेच काय, तर वर्ग 1 ते 5 साठी सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांना। वर्ग 1 ते 5 चा मेरिट सर्वात कमी राहणार आहे यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये। आता उमेदवारांचा प्रश्न असेल की बुवा जर सगळ्याच विद्यार्थ्यांनी वर्ग 1 ते 5 ला पसंती दिले तर मात्र वर्ग 1 ते 5 चा मेरिट वाढणार नाही का? नाही वाढणार। सांगतो त्याच्यामागचं कारण काय, खूप साऱ्या अभ्यगोधारकांची अजूनही टीईटी परीक्षा पास नाही। ज्या अभ्यगोधारकांची टीईटी परीक्षा पास नाही ते वर्ग 9 ते 10 आणि 11 12लाच पसंतीक्रम देतील, त्यांना खालच्या वर्गाला पसंतीक्रम देता येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांचं डीएड झालेलं आहे तेच वर्ग 1 ते 5 साठी एलिजिबल आहे, दुसऱ्यांना अप्लाय करता येत नाही। ठीक आहे, तिसरी गोष्ट, वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करण्यासाठी टीईटी पेपर 1 पास पाहिजे, तेच अप्लाय करू शकतात। ज्यांची टीईटी पास नाही ते वर्ग 1 ते 5 साठी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं वर्ग 1 ते 5 चा मेरिट जो आहे खालीच राहणार आहे। आता गोष्ट करूया कोणत्या अजून वर्गाची दुसऱ्या जागा जास्त आहे, तर वर्ग 6 ते 8 साठी आणि त्यातल्या त्यात मॅथ्स सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात आहेत। म्हणजे आतापर्यंत 2017ची भरती असेल, 2022ची असेल, या सगळ्या भरती प्रक्रियेमधून सगळ्यात जास्त आकडेवारी मॅथ्स सायन्सची यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येते। म्हणजेच काय, मॅथ्स सायन्सच्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे की तुमचा स्कोर 3 डिजिट्समध्ये आणि ते सुद्धा जर जेमतेम असला 115, 112, 114च्या आसपास, तरी सुद्धा तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते विदाऊट एनी रिझर्वेशन किंवा विदाऊट एनिथिंग। तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की बस शिक्षक भरतीमध्ये तुमचा एवढा जरी स्कोर असला आणि तुमचं मॅथ्स सायन्स आहे, टीटी पेपर क्रमांक 2 पास आहे आणि तुम्ही वर्ग 6 ते 8 ला अप्लाय करताय, तर त्यावेळेस मात्र तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो। जागेंची आकडेवारी भरपूर आहे, मॅथ्स सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती या लँग्वेज विषयाच्या जागा ज्या आहेत त्या वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी लँग्वेज विषयाच्या जागा किंवा भाषा विषयाच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आहेत। म्हणजेच काय, तर वर्ग 1 ते 5 ची आकडेवारी आणि 6 ते 8 ची आकडेवारी मॅथ्स सायन्सची सर्वात जास्त यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये आलेली आहे। आणि कोणत्या वर्गाचं मेरिट सर्वात जास्त कमी राहणार आहे, तर बघा सगळ्यात अगोदर म्हणजे वर्ग 1 ते 5 चा मेरिट सर्वात कमी राहील आणि नंबर त्याच्यासोबत 6 ते 8 चा मॅथ्स सायन्सचा मेरिट सुद्धा सर्वात कमी राहणार आहे मॅथ्स सायन्सचा। ठीक आहे, सोशल सायन्सचा मेरिट थोडाफार वाढू शकतो किंवा सोशल सायन्सच्या जागा ज्या येतील त्यानुसार त्यांचा मेरिट राहील। ठीक आहे, आता गोष्ट करूया की कोणकोणत्या मीडियमला याचा फायदा होईल। तर बघा, सगळ्याच मीडियमला फायदा होईल, मराठी मीडियमला सुद्धा फायदा होईल जास्त, उर्दू मीडियमला सुद्धा फायदा होईल। उर्दू मीडियमच्या जागा आलेल्या आहेत 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी आणि नंतर इंग्लिश मीडियमला सुद्धा फायदा होईल। उर्दू मीडियमचा आणि इंग्लिश मीडियमचा कट ऑफ कमी असतो। नंतर काही ज्या कास्ट आहेत, जसं उदाहरणार्थ एसटी प्रवर्ग, EWS, नंतर SBC, SEBC, नंतर ST, SC प्रवर्ग, सोबत अजून याच्यामध्ये विजय प्रवर्ग आणि NT प्रवर्ग, NTB, NTC, NTD यांना फायदा होईल। आणि सोबत जे OBC जे उमेदवार आहे पण मात्र त्यांचं मॅथ्स सायन्स आहे किंवा त्यांनी आरक्षण घेतलं आहे किंवा मग ओपनचे उमेदवार आहे ज्यांच्याजवळ काही ना काही टीटी पेपर पास आहे, तर अशा उमेदवारांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो। तर यावर्षी 1 ते 5 आणि 6 ते 8चं मेरिट सर्वात कमी राहणार आहे।
तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा या व्हिडिओ खाली तुमचा अभिप्राय नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.